अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे, या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळे त्याबद्दलची ही लक्षवेधी आहे। या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काही एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत, त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळे म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी 84.74 कोटी रुपयाचा निधी वितरित झाला, त्याच्यानंतर 71.65 कोटी इतकीच रक्कम खर्च झाली। जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखीन कोविड-19च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य व लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखा परीक्षण करून घेऊन त्यांनी जो काय अहवाल सादर केला, त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काय पहिल्या टप्प्यातले जे काय एकूण सगळे रिपोर्ट्स आहेत, त्या रिपोर्ट्स नंतर या सगळ्यात बीड जिल्हा रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौर्जन्य अनियमितता झालेल्याचे ठळक मुद्दे आहेत। त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल त्याला सस्पेंड करणार आहेत की नाही तेवढं विचारलंय त्यांनी। गंभीर आहे, पण आपण काय करणार आहात ते सांगा। एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या, मंत्र्यांचं उत्तर होऊन जाऊ। या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काय एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय, तो सुद्धा 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक असतील। अध्यक्ष महोदय, सन्मान्य प्रशांत बम साहेबांनी जो काय आता प्रश्न मांडला आहे, हा मुद्दा बरोबर आहे की एका बाजूला जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, पण त्याचबरोबर त्याला जर दिरंगाई झाली असेल, मी आताच आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलंय की एका बाजूला आजच सस्पेन्शन त्यांचं होईल, सस्पेन्शनच्या बरोबरीनं दुसरा पार्ट असतो 3 महिन्याच्या आत त्या सगळ्याबद्दलचे काही जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि आपण जी सूचना मांडली म्हणजे अशा पद्धतीने एखादी चूक झाली असेल तर सातत्याने त्याला जर काय पाठीशी कोण राखत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात येईल। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।